नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास केला नाही तरी चालेल, पण या चुका तुम्ही करणे टाळावे. काय करावे व काय करू नये? मार्गशीर्ष महिना भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते. यासोबतच ऐश्वर, यश, सुख, समृद्धी प्राप्त होते. दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते. महिन्यामध्ये एखाद्या वर्षी 4 गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी 5 असतात. या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार असणार आहे. तर या महिन्यातील पहिला गुरुवार 24 नोव्हेंबरला पहिला गुरुवार असणार आहे. दुसरा गुरुवार 4 डिसेंबरला आहे. तिसरा गुरुवार 11 डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबरला आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमलं नाही, तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापनही करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न म्हणजे की पूजा कधी मांडावी? पूजेची योग्य वेळ कोणती आहे? तुम्ही सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी. पण काही कारणामुळे तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणे जमले नाही, तर तुम्ही कमीत कमी 12 वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी. म्हणजेच 12 वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी. त्यावेळेत तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान पूजा मांडू शकता. ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते, कारण याच वेळी माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होत असते. पण अगदीच दुपारी 12 ते 4 या वेळेत मात्र पूजा तुम्ही मांडू नका. कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी, जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंदी मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होईल. विधियुक्त शास्त्र पद्धतीने पूजन करावे. सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. नंतर हातामध्ये फुलं, अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा करावी की मी या कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या. अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी. सर्वप्रथम भूमिपूजन करावे. भूमीवरती गंध, अक्षदा, फुलं अर्पण करून त्यावर पाट ठेवायचा आहे. त्या पाठावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर दीपपूजन कसे करावे? दिव्याला फुलं, अक्षदा वाहून दीपपूजन करावे. कारण कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवाची पूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी. आता पूजा कशी करावी हे पाहू. पूजा कशी करावी? सर्वप्रथम भगवान गणेश मूर्तींना गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावरती ठेवावे. नंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला स्नान घालावे किंवा मग फोटो असेल तर फोटोवरती पंचामृत शिपडून हळदी कुंकू, अक्षदा, फुले, लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावीत. नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गूळ खोबरे व माता लक्ष्मीला 5 फळे ठेवावेत. मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे. नंतर चांदीचा तांब्या किंवा मग पितळाचा कळश असेल तो स्थापन करावा. त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे. गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे. त्यानंतर कलशावरती स्वस्तिक काढावा. नंतर 5 आंब्याची पाने ठेवावीत किंवा मग नागवेलीची पाने ठेवावीत. 5 प्रकारच्या फळांची, फुलांची पाने त्यामध्ये ठेवावीत किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील. नंतर पाणी घालून झाल्यानंतर जर घरात नसतील तर कलशामध्ये दुर्वा टाकाव्यात, तुळशीपत्र टाकावेत. त्यानंतर सुपारी आणि एक शिक्का टाकावा. नंतर नारळाची स्थापना करायची आहे. नंतर घंटी पूजन करायचे आहे. घंटीला हळद, अक्षदा, फुले वाहून तिची पूजा करावी. नारळाची शेंडी वर असेल असा नारळ कलशावर ठेवलेला असावा. लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा स्त्रियंत आपण पूजेसाठी वापरू शकतो. लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावे.
मग तांदूळ, तो फोटो आणि मग ती मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी. श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी. नागवेलीचे पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी ठेवावी. अशी झाली आपली पूजा मांडणी. पाटासमोर रांगोळी काढावी किंवा मग फुलांची आरास घालून थोडीशी सजावट करावी. नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीला छापलेले अष्टक म्हणावे. अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून फलद्रूप व्हावी अशी देवीला मनोभावे विनंती करावी. मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एकदा एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावरती गोग्रास काढून ठेवावे व तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी. स्नान केल्यानंतर कळशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे. ज्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केली होती त्या ठिकाणी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी. यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो. त्या घरावरती माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. श्री महालक्ष्मीने पद्मपुराणात स्वतः सांगितले आहे की माझे हे व्रत नित्य नेमाने जो कोणी करेल त्याच्या घरी सदैव सुखी समाधानी राहील व मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे. महालक्ष्मीच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिका जमल्या नाही तर 1 सुवासिनी किंवा 1 कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ आणि एक कथेचे एक व्रत द्यावी. इच्छेनुसार एखादी भेट वस्तू देखील देऊ शकतो. नंतर त्याची ओटी भरावी. त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. या दिवशी कन्यापूजन देखील करता येते. शक्य असल्यास ब्राह्मणांना शिदा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम. आता आपण काही छोटेसे नियम पाहूया जेणेकरून आपले व्रत पूर्ण होईल. आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केलं तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचे फळ मिळते. नंबर 1. अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये. बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण तसेच मांसाहार मादक पदार्थ घेऊ नयेत. व्रताच्या दिवशी चुकूनही घाणेरडे किंवा मग मळकट कपडे घालून पूजेला बसू नये. कपडे स्वच्छ धुतलेले असावेत. एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल, सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल, या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा. आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामध्ये इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता. तुम्ही लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडू नये याची काळजी घ्यावी. काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत कोणीही करू शकता. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे ते देखील वर्षभर करू शकतात. विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात. हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे. मध्येच उपवास सोडू नये. संध्याकाळी आरती करूनच मग उपवास सोडावा. या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी, भगर, दूध, चहा, कॉफी, फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मी व्रतकथा आवर्जून वाचली जाते. नैवेद्य अर्पण केला जातो. मग हा उपवास सोडला जातो. निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये. व्रताच्या दिवशी उपवास करावा. रात्री भोजन करावे. पद्मपुराणांमध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकता. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता. उपवास मात्र तुम्ही स्वतःच करायचा आहे. अशा वेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये. नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी. व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजाऱ्यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांती चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता घरामध्ये असावी. व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा.
नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा. गुरुवारी घरातील फरशी पुसू नये, तसेच कोणत्याही साफसफाईचे काम देखील करू नये. अशी कामं आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावीत. ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी. देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करवायचा. नंतर तो नारळ बाजूला काढून ठेवायचा. कलशामध्ये पाणी थोडे असावे. ते पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे. नंतर ते झाडांना घालावे. तुळशीमध्ये हे पाणी ओतू नये असे देखील म्हटलं जातं. त्यामधील सुपारी, नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता. नारळ देखील तोच तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता. उद्यापनानंतर तांदूळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ बनवावा. नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नयेत. यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होऊ शकतो. फुलामध्ये पाण्यामध्ये निर्माल्य करावे. मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. खिचडी खाऊन उपवास सोडू नये. घरामध्ये उपवासाच्या दिवशी भांडण करू नये. तर अशा प्रकारे हे नियम तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारच्या उपवासामध्ये पाळायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.